युद्धभूमीतल्या बातम्या अमेरिका आणि इराणमध्ये 2 आठवड्यांचा युद्धविराम करण्यावरती एकमत झालेलं आहे। 2 आठवड्यांच्या युद्धविरामावरती इराण आणि अमेरिकेने सहमती दर्शवली आहे। चीनच्या मध्यस्थीनंतर इराण शस्त्रसंधीला तयार झालाय। इस्लामाबादमध्ये 10 एप्रिलला अमेरिका आणि इराणमध्ये चर्चा होणार आहे। अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स हे इस्लामाबादला जाण्याची शक्यता आहे। इराणकडून 10 मुद्द्यांचा शांतता प्रस्ताव सादर करण्यात आला आहे। दरम्यान इराण अमेरिका युद्धविरामाच्या निर्णयाला इस्रायलने पाठिंबा दिलाय। इराण विरुद्धचे हल्ले 2 आठवड्यांसाठी थांबवण्याचा इस्रायलने निर्णय घेतलाय। अमेरिका, इस्रायल आणि प्रादेशिक देशांवरचे हल्ले थांबवण्याची इस्रायलने मागणी केली। इराणकडून आण्विक आणि क्षेपणास्त्र धोका कमी करण्याबाबत हमी हवी असं इस्रायलने म्हटलंय। आणि युद्धविरामानंतर इराणने अमेरिकेला चांगलंच ठणकावलंय। युद्धविरामाचा अर्थ युद्धाचा अंत असा होत नाही असं इराण म्हणतंय। आमचं सैन्य तयार आहे, शत्रूने चूक केली तर आम्ही चोख प्रत्युत्तर देऊ असा इराणने इशारा दिलाय। युद्धविरामानंतर इराणची सर्वात मोठी घोषणा पुढे येते। तेलवाहू जहाजांना हॉर्मुझमधून 2 आठवडे सुरक्षित प्रवासाची मुभा देण्यात आली आहे। इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराक्ची यांनी ही माहिती दिली आहे। हॉर्मुझ सामुद्रधुनीत गॅस आणि तेलांची जवळपास 2000 जहाजं हॉर्मुझ सामुद्रधुनीत अडकलेली आहेत। हॉर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्यानं आता जहाजं पुढचा प्रवास सुरू करतील। भारताच्या 16 जहाजांचा मार्गही त्यामुळे मोकळा झालाय, ज्यामुळे भारतासह अनेक देशांना मोठा दिलासा मिळाला आहे। आणि युद्धविरामाच्या घोषणेनंतर कच्च्या तेलाच्या किमती घसरलेल्या आहेत। कच्च्या तेलाच्या दरामध्ये 20% घसरण झाली आहे। 3 आठवड्यात पहिल्यांदाच कच्चं तेल $100 प्रति बॅरलच्या खाली आलेलं आहे। शस्त्रसंधीच्या घोषणेनंतर सोने चांदीच्या दरात उसळी पाहायला मिळाली। सोन्याच्या दरात प्रतितोळा 3000ची वाढ झाली आहे। चांदीच्या दरात प्रति किलो 10,000 रुपयांची वाढ झाली आहे। गेल्या 15 दिवसांपासून सोने चांदीचे दर स्थिर होते। सध्या सोनं प्रतितोळा 1,44,000 रुपयांवर, तर चांदी प्रति किलो 2,55,000 रुपयांवर आलं आहे। आणि युद्धामुळे कोळसा महागलाय, त्यामुळे उद्योगांची गती मंदावली आहे। युद्धामुळे इंधन दरवाढीचा फटका बसलेला आणि कोळशाचा दर प्रति टन 8,000 रुपयांवरती गेलाय। आखाती देशातल्या युद्धांमुळे विदेशातनं कोळशाच्या पुरवठ्यावर परिणाम झालाय। परिणामी स्थानिक बाजारात कोळशाच्या किमती वाढलेल्या आहेत। मार्च एप्रिल दरम्यान कोळशाच्या दरात मोठी वाढ झाली आहे। मार्चमध्ये 4,000 ते 4,500 दरम्यान असलेला कोळसा एप्रिलमध्ये 7,000 ते 8,000 रुपयांपर्यंत चढलेला आहे।